भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट एस-यू-व्हीमध्ये स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. अशातच मारुती सुझुकी आपली लोकप्रिय एस-यू-व्ही ब्रेझा नवीन अपडेट्ससह लॉन्च करत आहे. बरेच दिवस आपण स्पाय शॉट्स व्हिडिओ पाहत आहोत, पण लॉन्च नक्की कधी होणार त्याचे काही अजून अपडेट्स नाही आहेत. नवीन ब्रेझा अपडेटमध्ये ग्राहकांना काय काय मिळणार याची उत्सुकता तर सर्वांनाच आहे. आजच्या काळात ग्राहक फक्त मायलेज बघून गाडी घेत नाहीत, तर नवीन टेक्नॉलॉजी, फीचर्स आणि सेफ्टीचाही विचार करतात. आतापर्यंतच्या माहितीनुसार ब्रेझामध्ये फीचर्सवर खास फोकस असणार आहे. तर चला जाणून घेऊया नवीन ब्रेझामध्ये काय काय अपडेट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. इथे आपण पाहत आहे फ्रंट बंपरचा कॉर्नर व्ह्यू, जिथे तुम्ही फ्रंट सेन्सर्स इझिली स्पॉट करू शकता. इथे असणार आहेत 4 फ्रंट पार्किंग सेन्सर्स. त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय फॉग लॅम्प डिझाईनसुद्धा नवीन असणार आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या व्हिक्टोरीजसारखे सुद्धा हे असू शकते किंवा काहीतरी नवीन. हेडलॅम्प जर नोटीस केले तर आत्ताच्या ब्रिझामध्ये आहेत तसेच LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स यात असणार आहेत. त्यात फारसा बदल काही दिसत नाही आहे किंवा यात काही चेंजेससुद्धा होऊ शकतात. नवीन डिझाईनचे अलॉय व्हील्ससुद्धा तुम्ही ते बघू शकताय. आत्ताच्या ब्रिझापेक्षा काहीतरी नवीन आणि आकर्षक असे अलॉय डिझाईन आपल्याला मिळणार आहे. इंटिरियरमध्ये नवीन मोठा टचस्क्रीनसुद्धा येऊ शकतो 10 इंचमध्ये, जो आत्ता तुम्हाला कव्हर केलेला दिसत आहे. रिअरमध्ये पार्सल ट्रेचा हुक इथे बघू शकताय. तसेच रूफटॉपमध्ये पॅनोरामिक सनरूफ दिसत नाही आहे. मे बी या स्पॉट झालेल्या व्हेरियंटमध्ये नसेल. तसेच तुम्ही बघू शकताय IRVMच्या इथे कुठेही रडार दिसत नाही आहे. म्हणजे लेवल 2 ADAS या मॉडेलमध्ये आहे की नाही हे पण आत्ता आपण सांगू शकत नाही. पण टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये ADAS फीचर येऊ शकते. साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये येऊ शकतात टिंटेड ग्लासेस, जे आपण मारुती सुझुकीमध्ये नेक्सा कार्समध्ये पाहत होतो. पण यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिक्टोरीजसारखे UV कट ग्लासेस पाहायला मिळतील आणि त्या असतील या गाडीच्या टॉप व्हेरियंटमध्ये. काही गाड्यांमध्ये सनशेड्स लावलेले असतात, पण UV कट ग्लास असल्यामुळे इथे सनशेड लावायची काही गरज लागणार नाही. रिअरमध्ये ॲडजस्टेबल हेडरेस्ट ॲज इट इज असणार आहेत. बऱ्याच जणांना अजून प्रश्न आहे की यामध्ये अंडरबॉडी CNG असणार आहे की नाही. पण आत्ताच्या लेटेस्ट माहितीनुसार बहुतेक करून यामध्ये अंडरबॉडी CNG येऊ शकतो. रिअर प्रोफाईलमध्ये मस्क्युलर डिझाईन ॲज इट इज आहे. इथे तुम्ही बघू शकताय रिअरमध्ये वायपर, ब्रिझा बॅजिंग ॲज इट इज आधीच्या ब्रिझासारखे. तसेच टेल लॅम्पसुद्धा ॲज इट इज आहेत. मे बी यामध्ये कनेक्टेड टेल लॅम्प्स येऊ शकतात, जे मारुती फ्युचरमध्ये चेंज करेल. टायर साईज सेमच राहणार आहे, म्हणजे 215/60 R16 म्हणजे 16 इंच टायर साईज विथ अलॉय व्हील्स. याचबरोबर या गाडीचा बोल्ड SUV लुक तसेच मस्क्युलर डिझाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंजिनमध्ये पण काही चेंजेस येऊ शकतात. मे बी 1.2 लिटर टर्बो इंजिन, त्याचबरोबर 1.5 लिटर एक्झिस्टिंग इंजिनसुद्धा आहे तसेच चालू राहील. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग तर आहेतच, त्यासोबत लेवल 2 ADASसुद्धा असणार आहे. अजूनसुद्धा बरेच अपडेट्स ब्रेझामध्ये येणे बाकी आहे. तुम्ही जर नवीन ब्रेझा घ्यायचा प्लॅन करत असाल तर थोडा वेट करून अपडेटेड ब्रेझा घेऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.